पालघरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। पालघरसह जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। दरम्यान खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान आज अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। थेट जाणार आहोत, माझे सहकारी उदय जाधव आपल्याला तिकडचे अधिकचे अपडेट्स देतील। उदय, पालघरमध्ये आजही पावसाचा येलो अलर्ट आहे, काय सद्यस्थिती आहे पावसाची? प्राजक्ता, खरं म्हणावं लागेल तर पावसाचं येलो अलर्ट नाही तर रेड अलर्टच आहे। गेले 2 दिवस सातत्याने पालघर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे। विशेषतः जव्हार, विक्रमगड, मोखाडा आणि वाडा हा जो संपूर्ण तालुक्याचा प्रदेश आहे तिथे मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस पडत आहे आणि अतिमुसळधार पावसामुळे इथले दैनंदिन व्यवहार जे आहे ते देखील विस्कळीत झालेले आपल्याला पाहायला मिळतं। माझ्या मागे आपण पाहत असाल कशा प्रकारे पाऊस जो आहे अद्याप सुरू आहे आणि धुकं जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे दृश्यमानता जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। पालघर जिल्ह्यातील सर्व नद्या ज्या आहेत तुडुंब भरून वाहू लागलेल्या पूर परिस्थिती असल्यासारखे सर्व नद्या ज्या आहेत त्या वाहत आहेत। त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये देखील धरणांच्या एकूण पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे अतिमुसळधार पडत आहे। विशेषतः शहापूर तालुक्यामध्ये जो धरणांचा तालुका म्हटलं जातं आणि तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे सातत्याने पडत आहे। काल मध्यरात्रीपासूनच पालघर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरू झालेले, विशेषतः जव्हारमध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय का अशी शक्यता जी आहे ती निर्माण झाली होते। इतपत पाऊस जो आहे अतिमुसळधार पडत आहे आणि अतिमुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था जी आहे सध्या कुठेही विस्कळीत झाली नसल्याची माहिती मिळते। मात्र काही ठिकाणी झाडं जी आहेत ती पडल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहेत। जिल्हा अधिकारी, पालघर जिल्हा अधिकारी असतील कार्यालय, त्याचबरोबर तहसील कार्यालय असेल यांच्याकडनं खबरदारीच्या उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कुठे आपत्ती होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात येत आहे। आपत्ती व्यवस्थापनाचे टीम जे आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये तैनात केलेले आहेत। SDRF असेल, NDRF असेल ह्या देखील स्टँड बाय ठेवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कुठले अनुचित प्रकार घडून यासाठी पोलीस देखील स्थानिक पातळीवरती सतर्क झालेले आहेत। पोलीस पाटील असतील, सरपंच असेल, गाव पातळीवरती, वाडी वस्तीवरती कुठे दुर्घटना घडू नये याची तात्काळ माहिती मिळावी यासाठी देखील सतर्कता जी आहे ती एकंदरीत ठेवण्यात आलेली आहे। काल जेव्हा अतिमुसळधार पाऊस पडत होता त्यावेळेला मोबाईल नेटवर्क जे आहे जवळपास 4 तासांसाठी पालघर जिल्ह्यामध्ये विशेषतः जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यांमध्ये पूर्णतः ठप्प झालं होतं। त्यानंतर रात्री उशिरा मोबाईल नेटवर्क जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्यानंतर संपर्क यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठल्या गावामध्ये कुठली जर दुर्घटना घडेल तर त्याची तात्काळ माहिती जी आहे ती मिळावी आणि तात्काळ मदत कार्य देखील तिथे सुरू करावे। या दृष्टिकोनातून सर्व बचाव कार्य देखील इथे जवळपास आपल्याला पाहता येईल की सज्ज ठेवण्यात आलेले आहेत। परंतु सध्या सुदैवाने जी माहिती मिळते त्यानंतर कुठल्या अनुचित प्रकार किंवा कुठली दुर्घटना अद्याप पालघर जिल्ह्यामध्ये घडलेली नाही आहे। त्यामुळे स्थानिक गावकरी जे आहेत ते सध्या अतिमुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे आपल्या घरामध्येच असल्याचं पाहायला मिळतं आहे। शेतीवाडीची जी कामं आहेत ती करून झालेली, विशेषतः भात लावणीची कामं जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत आणि त्यानंतर आता वाट पाहत आहेत की पाऊस कधी उजाडतोय या संदर्भामध्ये। आपण पाहतोय की जव्हारमध्ये अतिमुसळधार पावसाला मध्यरात्रीपासून सुरुवात झालेली आहे, तो अजिबात थांबलेला नाही आहे। सातत्याने पाऊस जो आहे तो पडत आहे जव्हार तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये। बरं, उदय, शाळा महाविद्यालयांना तर सुट्टी जाहीर करण्यात आलेलीच आहे, मात्र इतर नागरिकांसाठी प्रशासनाकडून आता काय सूचना जारी करण्यात येत आहेत? अगदी बरोबर, शाळा महाविद्यालय असतील यांना पूर्णतः सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। स्थानिक पातळीवरती जे कार्यालय आहेत, ऑफिसेस जे आहेत ते देखील बंद ठेवण्यात आलेले आहेत, कारण रेड अलर्टपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। त्यामुळे प्रशासन देखील सज्ज आहे आणि त्याचबरोबर स्थानिक गावकरी जे आहेत ते आपापल्या सध्या घरांमध्ये आहेत, त्यांची जी शेतीवाडीची कामं आहेत ती करून झालेली आहेत। मात्र अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे स्थानिक गावकरी जे आहेत ते देखील घराच्या बाहेर पडत नाहीत। रस्ते वाहतूक जी ती सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते आहे। मात्र अतिमुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, काही ठिकाणी जे अंतर्गत रस्ते आहेत, लहान रस्ते ते पाण्याने पूर्णपणे भरून गेलेले पाहायला मिळत आहेत। ठीक आहे उदय, खरं तर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या, नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। जितकी जबाबदारी प्रशासनाची आहे तितकीच जबाबदारी नागरिकांची देखील आहे। उदय, वेळोवेळी अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तिकडे नाशिकमध्ये आज सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुढील 3 तासांसाठी हवामान खात्याने इशारा दिलाय। धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे।
तर काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीनं वाढ होते। रात्री 12 पासून केवळ 2 इंच पाणी पातळी वाढलेली आहे। अजून 2.5 फूट पाणी पातळी वाढल्यास नदी खरं तर इशारा पातळी गाठू शकते आणि नदीचं पाणी गायकवाड वाड्याच्या दिशेनं जायला आता सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातले 60 बंधारे पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे 3 राज्यमार्ग अद्यापही बंद आहेत। पावसाची उघडझाप कोल्हापूरमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये काय पावसाची सद्यस्थिती आहे? प्राजक्ता, कोल्हापूरमध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे। मात्र धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होते आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होते। मात्र पंचगंगेची पाणी पातळी पाहायला गेलं तर रात्री 12 वाजल्यापासून केवळ 2 इंचांनी वाढलेली आहे। त्यामुळे संत गतीने ही पाणी पातळी वाढताना आपल्याला दिसून येते। मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर हे नदीचं पाणी आता गायकवाड पुतळ्याच्या दिशेने आहे, गायकवाड बंगल्याच्या दिशेने आहे, ते जाताना आपल्याला दिसून येते। आणि जर या परिसरामध्ये हे पाणी आलं तर हा रस्ता पन्हाळ्याकडे जाणारा शहरातून तो बंद होणार आहे आणि फिरून नाही तर दुसऱ्या बाजूनं शहरवासियांना जाण्याची वेळ या ठिकाणी येणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर या कोल्हापूरात होत असलेल्या संततधार पावसामुळे आहे तो पाहायला गेलं तर 60 बंधारे पाण्याखाली आहेत। याशिवाय 3 राज्यमार्ग अद्यापही बंद आहेत। त्यामुळे वाहतूक व्यवस्था अनेक ठिकाणची आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांना पूर आलेला आहे, नद्या दुथडी भरून वाहत आहेत। अनेक बंधाऱ्यावरून आहे ते पाणी वाहताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे शेती आहे ते पूर्णपणे या सगळ्या पाण्याखाली आल्याचं दिसून येते। त्यामुळे असंच जर पाणी आणखीन काही दिवस राहिलं तर शेतीचं सुद्धा नुकसान होण्याची भीती आहे ते व्यक्त केली जाते। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये सकाळपासून जर पाहायला गेलं तर पावसाची उघडझाप सुरू आहे। पावसाचा जोर म्हणावा तितका दिसत नाही, मात्र धरण क्षेत्रामध्ये जो होत असलेला पाऊस आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये संत गतीनं का होईना पण वाढ होताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे नदीची पाणी पातळी आणखीन 2.5 फुटांनी वाढली तर पंचगंगा नदी आहे ती इशारा पातळी गाठणार आहे आणि इशारा पातळी गाठल्यानंतर आहे ते नागरिकांचं स्थलांतर प्रशासन नेहमीच करताना यावेळी सुद्धा तीच परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते। एकूणच पाऊस थांबला तर ही परिस्थिती निवळेल, मात्र पाऊस जर पुन्हा वाढला तर मात्र कोल्हापूरकरांचं स्थलांतर आहे ते सुरू करण्यात येईल अशा पद्धतीचं प्रशासनानं नियोजन आहे ते केलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीवरती NDRF आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी लक्ष ठेवून असल्याचं दिसून येते। प्राजक्ता, ठीक आहे। ज्ञानेश्वर, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये भूस्खलनाची भीषण दुर्घटना घडलेली आहे। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 कामगार जखमी झालेले आहेत। वायनाडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असतानाच ही घटना घडली आहे। याच दरम्यान मीनाक्षी पुलाजवळ भूस्खलनाची ही घटना घडलेली आहे। केरळच्या कोझिकोड आणि वायनाड जिल्ह्यांना जोडणाऱ्या एका भुयारी मार्गाचं काम सध्या कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ सुरू आहे। मुसळधार पावसामुळे या बांधकाम साईटवर साचलेला मातीचा अवाढव्य ढिगारा अचानक खाली कोसळला। दरड कोसळल्यामुळे इकडची मोठमोठी झाडं उन्मळून पडली आणि सुरक्षेसाठी लावलेले लोखंडी बॅरिकेड्स पत्त्यांसारखे उडून गेले। अचानक आलेल्या मातीच्या भरावाखाली गाडले गेल्यानं 2 जणांचा मृत्यू झालाय तर 6 कामगार जखमी झाले। आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये ही भूस्खलनाची भीषण दुर्घटना घडलेली आहे। भूस्खलनाचं धक्कादायक CCTV समोर आलंय। कशा पद्धतीनं हे भूस्खलन झालं ते या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। या दुर्घटनेमध्ये 2 मृत्यू झालाय तर काही जण जखमी झालेले आहेत। वायनाडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडतोय आणि त्याच दरम्यान ही घटना घडलेली आहे। कशा पद्धतीने हे भूस्खलन झालं हे CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। वायनाडच्या मेप्पाडी टनल जवळ हे मोठं भूस्खलन झालेलं आहे। यामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर 6 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळते। ही संपूर्ण दुर्दैवी घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे।